कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही नाही, डोंट वरी. भास्कर दादा ऑलरेडी गेला ऑफिसला. इट इज बीन टेकन केअर ऑफ. येस, आपण पोहोचलोच, भेटूया. ओके, सी यू. काय रे, दिल्ली चांगला हो, फायनली मीटिंग ठरली. वर्कलोड खूप आहे का रे? मी यायला हवा ऑफिसमध्ये. अहो बाबा, त्याची काही गरज नाहीये. मी आहे ना, आणि आम्ही सगळे मिळून सगळं हँडल करू. नक्की ना? आणि बाबा, तुम्ही आता आराम करा. तुमची पण खूप दगदग झालेली आहे. आय एम सो हॅपी. हा? नाही, आकाश दादा परत आलाय ना. मी म्हणते की आकाश दादाला चांगला 10-15 दिवस आरामच करू दे. हो, मी आहे की. त्याच्या तब्येतीची छान काळजी घेणारे आणि ठणठणीत करून सोडणारे त्याला. ब्राह्मी, ते नाश्ता आकाशचा सकाळीच मी रूम मध्ये नेऊन दिलेला. त्यांचा नाश्ता झालाही असेल. हे घे. अबा, अगं हे काय? काय हे काय कुठे काय? काय तयार बियार होऊन कुठे काय? ते ऑफिससाठी. बरं आहेस ना? कालच आलास ना हॉस्पिटल मधून? नाही, मी ठीक आहे आता. असं काय? हा, तुम्ही बोला ना काहीतरी. नाही नाही, हे बघ, तुला आरामाची गरज आहे आकाश. मला नाही वाटत. आय थिंक आय एम गुड टू रेझ्युम ना. अरे आकाश सर, तुम्हाला आपल्या बिझनेसचं टेन्शन आलंय का? तसं असेल तर टेन्शन घेऊ नका अजिबात. आम्ही सगळे आहोत ना. विल हँडल एव्हरीथिंग. तुम्ही प्लीज आराम करा. काय आराम चाललंय? हा, मी बोललो ना, आय एम फाईन. तुम्हाला नको आहे का मी ऑफिसमध्ये यायला? दादा रे, असं काय बोलतोयस? नाही आहे ना असं काही. ठरलं तर मी येतोय. चला वसुंधरा, टिफिन. कर दादा, हेच म्हणून मला ऑफिसला जायचंय. घरी बसलो ना तर सारखं हेच सुरू असणार आहे. प्लीज समजून घ्या मला. आय रिअली नीड टू वर्क राईट नाऊ. आता तुम्ही होमवर्क वगैरे केलंय की नाही? बाबा, आम्ही ऐकलं तू ऑफिसला चाललायस ना? हो बाळा, आता सगळ्यांनी काम करायला पाहिजे की नाही? मग पॅरेंट टीचर मीटिंगला कोण येणार? पेरेंट टीचर मीटिंग. हो, आज पॅरेंट टीचर मीटिंग आहे. बनीच्या माहिती होतं, तीच येणार होती. पण आता ती नाही येणार बाळा. मी येईन. मी शाळेतून डायरेक्ट ऑफिसला येईन. तुम्ही वा पुढे. चल या. परत इंग्लिशचं नोटबुक राहून गेलं ना. बॅग जरा नीट चेक करत जा. चल निघायचं. काय झालंय बनी? बाबा, बाबाचं काय? तुझं आणि बाबाचं खूप मोठं भांडण झालं ना, मला माहितीये. आणि तू ह्या सगळ्यात पडायचं नाही. लहान आहेस की नाही तू? पण का झालं भांडण? त्याला माझी पण आठवण येत नाही का? त्याने मला एक फोन पण नाही केला. आणि बाबा आत्ताच हॉस्पिटल मधून आलाय की नाही? आराम करत असतील ते. म्हणजे तो पॅरेंट्स टीचर मीटिंगला पण नाही येणार?
मग चिन्मनू सोबत कोण येणार आहे? मला नाही माहिती सर. तुला माहितीये पण तू सांगत नाहीयेस. सांग नाही. तुमचं भांडण कधी संपणार? आपण घरी कधी जायचं? बनी गप्प बस. सारखं सारखं तेच तेच काय विचारतोस? जरा अभ्यासाकडे लक्ष दे त्यापेक्षा. पण मला चिन्मनू सोबत अभ्यास करायची सवय झाली आहे. बनी बनी औषधं घेतली तुम्ही? नक्की ना? विसरताय हल्ली म्हणून विचारतीये. आई अहो घेतलीत त्यांनी औषधं, मी स्वतःच दिली आहे त्यांना. असं तोंड काढून बसायला काय झालं? काय हो? अहो आकाशची काळजी वाटते. त्याची कशाला आता काळजी करताय? आलाय ना तो घरी. ती बया पण नाहीये घरामध्ये. मला तर वाटतं इथून पुढे सगळं छान होणार आहे आधीसारखं. हे सगळं एवढं हलक्यात घेऊ नकोस जयश्री. आकाश चेहऱ्यावर दाखवत नसला तर त्याला कठीण जाणार आहे सगळं. आत्ता कुठे त्याचा एकटेपणा कमी व्हायला लागलेला. वाटलेलं आकाश आणि वसुंधरा अशीच एकमेकांना साथ देतील. कसलं काय नशीब आता तरी डोळे उघडले तुमचे. नाहीतर त्या बाईला डोक्यावर घेऊन नाचणं शिल्लक ठेवलं होतं. सगळे आंधळे झाले होते तिच्या पायी. माझा काही विश्वास बसत नव्हता तिच्यावर. मला कायम गडबडच वाटायची ती. वसुंधरेच्या वागण्याने आपल्यालाच सर्वांना इतका त्रास झालाय. भाऊजींचं काय झालं असेल मला तर विचार पण करवत नाहीये बाबा. जाऊ दे, झालं गेलं गंगेला मिळालं. आता त्याचा एकटेपणा दूर पळवेल अशीच मुलगी शोधणार आहे मी त्याची. काय बाबा? काय म्हणत? मुलगी शोधणार आहेस? बरी आहेस ना तू? अहो आई पण भाऊजी अजून या सगळ्यातनं बाहेर नाही आले आणि इतक्यातच हे असं. इतक्यात कसं म्हणजे? माझ्या लेकाने काय आयुष्यभर असं सडं राहायचंय का? उलट आत्ताच आपण हे सगळं केलं पाहिजे. नाहीतर तो परत परत वसुंधरेचाच विचार करत बसेल. ते बघ काहीतरी भलतं सलतं आगाऊपणा करायला जाऊ नकोस. इरा गेली त्यावेळेला आकाशला काय झालेलं हे लक्षात आहे ना? वसुंधरा आल्यानंतर विसरला ना तो इराला. तसंच नवीन बायको आल्यानंतर वसुंधरेलाही विसरेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.